नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण चौकोनाचे गुणधर्म अभ्यासत असताना यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये फक्त चौकोनाचे गुणधर्म अभ्यासले. त्यानंतर आपण समांतर भुज चौकोन, पॅरलोग्राम असं म्हणतात, आयत म्हणजे रेक्टँगल, त्यानंतर रोहंबस समभुज चौकोन आणि चौरस म्हणजे स्क्वेअर, एवढ्या सगळ्यांचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आता इथे काही मी आकृत्या काढलेल्या आहेत चौकोनाच्या. चौकोन म्हणजे चार बाजू असतात. आता या चौकोनाकडे जर पाहिलं तर इथे जर नाव दिलं ए बी सी आणि डी, ए बी सी आणि डी, याच्यामध्ये ए बी जी भुजा आहे तिला समांतर ही डी सी आहे, परंतु एडीला समांतर बीसी नाही. म्हणजे या चौकोनामध्ये एकच जोडी समांतर आहे, एकच जोडी समांतर आहे. आणि काल जो आपण बघितला होता समांतर भुज चौकोन, त्याच्यामध्ये काय होतं, या दोन्ही जोड्या समांतर होत्या. ह्या रेषाखंडाला हा रेषाखंड समांतर आणि ह्या बाजूला ही बाजू समांतर. म्हणजे या चौकोनामध्ये काय होतं, दोन समांतर जोड्या होत्या. किती जोड्या होत्या? दोन समांतर जोड्या होत्या. पण इथे मात्र काय आहे, फक्त एकच जोडी समांतर आहे. अशा आकृतीला म्हणायचं समलंब चौकोन. काय म्हणायचं? समलंब चौकोन. काय समलंब चौकोनाची व्याख्या? ज्या चौकोनामध्ये एकच भुजांची जोडी समांतर असते. समांतर म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्या दोन्ही कधी एकमेकींना भेटणार नाहीत, दोन्हीतील अंतर सर्वत्र सारखं असतं. अशा रेषांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा म्हणतो. याच्यामध्ये समांतर रेषांची एकच जोडी आहे, म्हणून हा समलंब चौकोन आहे. आता याच्यामध्ये सुद्धा ए बी आणि डी सी ही समांतर जोडी आहे, पण याच्यामध्ये एक असा बदल आहे की ही भुजा आणि ही भुजा समान आहे, याच्यामध्ये ती समान नाही. याच्यामध्ये काय आहे? एडी एकरूप बीसी, म्हणजे ही भुजा आणि ही भुजा समान आहे, म्हणजे दोन भुजा त्यातल्या समान आहे. मग याला म्हणायचं समद्वी भुज समलंब चौकोन. समद्वी भुज समलंब चौकोन, या दोन्हींमध्ये भुजांचा फरक आहे. आता आपण काल चौकोनाची चार चौकोन पाहिले, त्या चारही चौकोनांमध्ये एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या पूरक कोणांची बेरीज 180 अंश येते. म्हणजे ते लगतचे कोण पूरक असतात. पूरक कोणांची बेरीज 180 अंश असते, पण लगतचे कोण, हा जो कोण आहे आणि हा कोण आहे, समजा हा कोण आणि हा कोण, यांची बेरीज काय असणार आहे? 180 अंश. ही जर 120 असेल तर ही काय असणार? हा कोण किती असणार? 60 अंशाचा असणार. अशा पद्धतीने कोणांची लगतची जोडी ही पूरक कोणांची असते. इथे सुद्धा तसंच आहे. पूरक कोणांची जोडी लगतचे कोण हे पूरक कोण असतात. लगतचे कोण हे पूरक कोण असतात. हे सगळ्या आतापर्यंत शिकलेल्या चौकोनांमध्ये आहे. आता याच्यामध्ये काय आहे, याच्या लगतच्या भुजा समान आहेत. लगतच्या भुजा, आतापर्यंत आपण समोरासमोरील भुजा समान बघितलेल्या आहेत. आता लगतच्या भुजा, शेजारच्या वरच्या लहान, याच्यामध्ये लगतच्या भुजा समान असलेला समभुज चौकोन पण आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? लगतच्या लहान भुजा. तुम्ही म्हणाला तर ही आणि ही लगतच आहे की, पण लगतच्या लहान भुजा समान आणि लगतच्या मोठ्या भुजा समान. लगतच्या
मोठ्या भुजा समान. आता लगतच्या लहान भुजा समान आणि लगतच्या मोठ्या भुजा समान. लगतच्या भुजा समान असलेला चौकोन आपण बघितलाय. चौरस लगतच्या भुजा समान असतात, समोरासमोरील भुजा पण समान असतात. समभुज चौकोनामध्ये लगतच्या भुजा समान असतात आणि सर्व भुजा समान असतात. इथे मात्र फक्त लहान भुजा समान आहे लगतच्या आणि मोठ्या भुजा समान आहे. म्हणजे याचं माप समजा 3 सेमी असेल तर याचं वेगळं कोणतंही असू शकतं. पण याचं जर 5 असेल तर ह्याचं 3 असेल या भुजेचं, तर ही भुजा सुद्धा 3च असणार. आता आपण जर शिरोबिंदू जोडले तर ते कर्ण मिळतात. या आकृतीला म्हणतात पतंग. लगतच्या लहान भुजा समान आणि लगतच्या मोठ्या भुजा समान अशा आकृतीला म्हणतात पतंग. काय म्हणतात? पतंग. पतंगाचे हे 2 कर्ण आहेत, ते एकमेकांना काय होतात? काटकोनात दुभागतात. कसे? काटकोनात दुभागतात. इथे काटकोन होतो. मग आपल्याला हे गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. समजा ज्या वेळेस इथलं माप दिलं जातं, इथलं दिलं जातं, तर हे आपल्याला काढता येतं. आणि मग इथलं दिलं तर हे आपल्याला माप काढता येतं. आणि मग संपूर्ण चौकोनाची आपल्याला परिमिती काढता येते. त्यामुळे हे गुणधर्म असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण क्षेत्रफळ काढायला शिकणार आहोत किंवा परिमिती काढायला शिकणार आहोत, त्यासाठी चौकोनाचे गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे त्रिकोण होतात तयार, हा जो कोण आहे, आपण रंग बदलूया. हा जो कोण आहे आणि हा कोण जो आहे याला नाव देऊया A B C D. त्रिकोण कोण म्हणायचं. कोण, त्रिकोणाच्या ऐवजी कोण. कोण A B C एकरूप कोण A D C. हे 2 कोण समान मापाचे असतात. म्हणजे इथलं माप दिलं की इथलं कळालं पाहिजे आणि आपल्याला हे नंतर शिकायचं आहे. त्यामुळे हे गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण चौरस, समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन शिकलेलो आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला रचना जर करायची असेल, चौकोन काढायचा असेल, तर कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणं अपेक्षित आहे ते आपण इथं बघणार आहोत. आणि आतापर्यंत शिकलेल्या सर्व चौकोनांवर जी विधानं केली जातात ती सत्य विधानं आपण इथे पुन्हा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण रचना करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी माहिती असाव्या लागतात ते बघणार आहोत. तुम्ही वर्गाच्या अभ्यासामध्ये चौकोन काढण्यासाठी ज्या रचना करता त्या आपल्याला इथे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याच्यावर आधारित सत्य विधान, असत्य विधान, चुकीचं विधान, अयोग्य विधान अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला माहित असावं लागतं की आपल्याला कोणत्याही म्हणजे चौकोन जर काढायचं असेल, चौकोन वेगवेगळ्या मापाचा, वेगवेगळ्या कोन असलेले असे कोणताही चौकोन काढायचा असेल तर आपल्याला किती भुजा माहित पाहिजे? 3 भुजा माहित पाहिजे आणि 2 कोन माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? 3 भुजा आणि 2 कोन. मग ही आपोआप निघते ही भुजा. अशा 5 गोष्टी माहिती असाव्या लागतात. काय करावं लागतात? 5 गोष्टी माहिती असाव्या लागतात जर चौकोन काढायचा असेल तर. इथले तळाचे 2 कोन, तळाची ही भुजा आणि इकडच्या ह्या 2 भुजा, अशा 5 गोष्टी माहिती असाव्या लागतात. चौरस जर काढायचं असेल, स्क्वेअर आपण म्हणतो, त्याला एक बाजू जरी माहित असली तरी सुद्धा आपल्याला पूर्ण चौरस काढता येतो. फक्त बाजू. आणि आयताची रचना करण्यासाठी म्हणजे रेक्टँगल जर काढायचा असेल तर तुम्हाला 2 बाजू माहिती असणं गरजेचं आहे. आणि इतर जे चौकोन आहेत, पतंग असेल, समलंब चौकोन असेल, हे चौकोन काढण्यासाठी तुम्हाला 5 गोष्टी माहिती असायला पाहिजे. चौरस काढण्यासाठी मात्र एकच बाजू माहिती असावी लागते, कारण त्याच्या सर्व बाजू समान असतात. आणि आयताला मात्र 2
लगतच्या भुजा माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे बाकीच्या भुजा काढता येतात. अशा पद्धतीनं चौकोनाची रचना करता येण्यासाठी आपल्याला या गोष्टी रिकाम्या जागासाठी विचारल्या जाऊ शकतात. आता आपण जे आतापर्यंत जे चौकोन बघितले त्या चौकोनावरची सत्य असत्य विधानं आपण एकाच वेळी पाहणार आहोत. आता बघा, आपण या 3 रिकाम्या जागा आहेत आणि त्या 3 रिकाम्या जागा इतक्या महत्वाच्या आहेत की त्याच्यावर आधारित खूप वेळा प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत आपण नुसते गुणधर्म शिकलो, पण त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला करता येणं अपेक्षित आहे आणि हे नीट समजून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपला जो चौकोनाचे गुणधर्म हा जो व्हिडिओ आहे, पुढचा भाग आहे, त्याच्यावर अतिशय सुंदर उदाहरण आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आता ही 3 उदाहरणं कशी आहेत बघा, की चौरस हा टिंबटिंब असतो. चौरस हा टिंबटिंब असतो. आता चौरसाचे गुणधर्म तुम्हाला माहिती असलं पाहिजे. चौरसामध्ये काय आहे? चौरसाच्या बघा, आपण इथे लिहून काढूयात. चौरसाच्या सर्व बाजू समान आहेत. सर्व बाजू समान. मग चौरसाच्या सर्व बाजू समान कुठं कुठं आहेत? 1 इथं चौरस स्वतःच आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान आहेत. बघा, चौरसाच्या सर्व बाजू समान तुम्हाला कुठं कुठं दिसल्या? आपण वरती लिहूया. याच्यावरून ओळखता आला पाहिजे हा कोण आहे? समभुज चौकोन. हा कोण आहे? समभुज. सर्व बाजू समान असतात ते याच्यामध्ये तुम्हाला दिसलं. चौरसाचे सर्व कोण सारखे असतात. सारखे असतात. मग इथे कुठे सारखे कोण? इथे आहेत. म्हणजे चौरस आयत पण असतो. चौरसाचं जर बघितलं तर समोरासमोरील भुजा कशा असतात? समांतर असतात. समोरासमोरील भुजा समांतर असतात. ते कुठं दिसतं तुम्हाला? इथं समांतर भुज चौकोनात दिसतं. आणि समोरासमोरील भुजा समान असतात हे आयतात पण दिसतं, पण आयत वर आलेला आहेच आहे आणि म्हणून तो समांतर भुज चौकोन पण आहे. बघा, मग आपल्याला रिकामी जागा मिळाली. चौरस हा समभुज चौकोन असतो. चौरस हा आयत पण असतो. चौरस हा समांतर भुज चौकोन असतो. आता ही वाक्य फिरून कशी विचारली जातात? समांतर भुज चौकोन हा चौरस असतो का? नसतोच ना, कारण त्याचे सगळे कोण सारखे नाहीच ना. त्यामुळं आपल्याला उलटी सुलटी वाक्य विचारली की आपला गोंधळ होतो. म्हणून हे फळ्यावरचं असं व्यवस्थित समजून घ्यायचं आणि आठवायचं. चौरसाचे गुणधर्म तुम्हाला याच्यात दिसतात. चौरसाचे गुणधर्म याच्यात दिसतात. याचे गुणधर्म काही नाहीये त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना आपण चौरस म्हणू शकत नाही. आता आयत हा टिंबटिंब असतो. बघा, आयताच्या पहिलं समोरासमोरील भुजा समान असतात. समोरासमोरील भुजा समान असतात. मग हा गुणधर्म तुम्हाला कुठे दिसतो बरं? आयत समोरासमोरील भुजा समान असतात हे कुठे दिसतं? इथे दिसतं. आता तुम्ही म्हणाल इथं नाही का दिसत? पण याचं जे वैशिष्ट्य आहे, काय आहे याचं वैशिष्ट्य? सर्व बाजू समान असतात. याचंही सर्व बाजू समान असतात. त्यामुळं समोरासमोरील भुजा समान असतात. हे बघा ह्या, आणि म्हणून ते आपल्याला समांतर भुज चौकोनात दिसतं.
म्हणून आयत हा एक समांतर भुज चौकोन आहे. आयत हा एक समांतर भुज चौकोन आहे. आता समभुज चौकोन हा टिंब असू शकतो. समभुज चौकोनाचं वैशिष्ट्य काय आहे? हा बघा, हा याच्यात आणि याच्यात काय साम्य दिसतं बघा बरं. समोरासमोरील भुजा समान आहे. त्याचे हे जे कोण आहेत ते एकरूप असतात, लगतचे कोण पूरक असतात. हे सगळीच गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि म्हणून समभुज चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो. समभुज चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा, ही विधानं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मध्ये विचारली जाणार आहे फिरून फिरून, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ही विधानं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे, व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि याच्यावर आधारित काठिण्य पातळीची उदाहरणं सोडवता आली तर तुम्ही गुणवत्ताधारक होऊ शकता आणि त्यासाठी आपल्या पुस्तकांचा वापर जरूर करायचा आहे. तर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा. धन्यवाद.